काय बडबडतेस? कसला पूल? कुठला पूल? सावली सावली आहे तो पूल तिलोत्तमा, जो आजही भक्कम उभा आहे पाय रोवून. आणि त्या पुलाच्या एका बाजूला तू आणि दुसऱ्या बाजूला मी उभी आहे. आणि तो पूल जर आता कोसळावा असं तुला वाटत असेल ना, तर तुला माझी साथ द्यावी लागेल तिलोत्तमा. तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईची मी साथ नाही देऊ शकत. द्यावी लागेल तिलोत्तमा. कारण 8 वर्षापूर्वी तू ज्या आगीत होरपळून निघालीस ना, त्यात मी होरपळले ग. जितका त्रास तुला झालाय ना तिलोत्तमा, त्याच्या कैक पटीने त्रास मला झालाय. मला आपली आयुष्य उद्ध्वस्त केली त्या पोरीने, सावलीने. मी अजून तशीच तडफडतीये. तेव्हा तुला सावलीला घराबाहेर काढण्यात यश आलं तिलोत्तमा. पण आता खेळ बदललाय. कारण सावली पुन्हा आली आहे तुझ्या सारंगच्या आयुष्यात. आता पुन्हा जर तुला ती पोरगी सारंगच्या आयुष्यात नको असेल ना, तुझ्या या दाराशी उभी नको असेल, तर तुला माझीच मदत लागणार आहे तिलोत्तमा. गरज नाही मला तुझ्या मदतीची. त्या पोरीला मी एकटी हँडल करू शकते. चांगला आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे. पण आता ना हा जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतोय तिलोत्तमा. जगन्नाथ कालही तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता, आणि आज तर तो ढाल बनून तिच्या पुढे उभा आहे. तेव्हा आता सावलीला नमवणं तुझ्या एकटीच्या कुवतीच्या खूप बाहेर आहे तिलोत्तमा. आणि ते म्हणतात ना राजकारणात, शत्रूचा शत्रू कसाही असला तरी शेवटी तो तुमचा मित्र असतो. आणि मी तर तुझी मैत्रीण आहेच, आहे ना? सारंग, थँक्यू. का? अबीर आणि ओवीच्या सगळ्या इच्छा तुमच्यामुळे पूर्ण झाल्यात म्हणून. नाही, तू पण होतीस ना, तुझ्यामुळे पण झालंय. हो, पण मी नको तिथे आडमुठेपणा केला आणि आधीच नको नको म्हणत होते. ते नेहमीच आहे. हं? आपण वागतो ना असं नेहमी. म्हणजे मी पण तर वागतोच की, आडमुठेपणा मी पण करतो. आणि हो, मला माहिती आहे ह्या हॉलचं भाडं फक्त 2000 नाही आहे, आणि जेवणाची पर प्लेट फक्त 55 रुपये नाही येते. नाही, मी बबलूला बोललो होतो खोटं बोलायचं नाही. थँक्यू. आता ये ना लवकर, काय लोकांनी बघायची वाट बघतो काय? हं? हे बघ, 8 वर्षापूर्वी जी माती खाल्ली ना, तशी पुन्हा माती खायची नाही. नसेल काम जमणार तर आत्ताच सांग मला, जमेल का? हो सर, जमेल जमेल. ऐक, त्या पोराला उचल, त्या हॉलच्या त्या साईडला ना एक दरवाजा आहे, त्याच्या बाजूला खिडकी आहे. मी ती खिडकी उघडून ठेवतो. त्या पोराला घ्या आणि गाडीत घालून निघून जा. चल, कळलं? चल. अहो साहेब, अहो तिथे एवढी पोरं आहेत. अहो नक्की आपण कोणत्या पोराला उचलायचा? तो लाल सांगतो. चल, थोबाड जरा झाका. हां, आगाऊपणा करू नका, कळलं काय? मी आधी जातो, नंतर या. हो हो.
तुला दिसत नाही धावताना? सॉरी काका सॉरी. सॉरी काय? हा ओ काका, माझी बहीण असते ना ती, आधीच सांगतो तिला काय बोलायला मला चालणार नसतं. काय कोल्ड ड्रिंकच सांडली असते ना. मागच्या वेळेस तुम्ही माझ्या अंगावर चिक्कल उडवला होता. आणि आता तिने तुमच्या अंगावर कोल्ड ड्रिंक्स आणली, झाली फिट अँड फिट. ए तुझ्या तना दादा दादा काय हे हे बघ ना काय केलं तिने. दादा अरे खाली पडले ना ते, तुझ्या अंगावर तर नाही पडलं ना. हे ओळीचं ठीक आहे रे, हा बघ कसा चुरू चुरू बोलतोय. काय रे हा तुला कळतं की अरे लहान आहे दादा तो. लहान आहे मला दिसतंय, पण मोठ्यांशी कसं बोलावं हे त्याला कळत नाहीये. आणि का रे तुला नेहमी या अशा मुलांचा लगेच पुळका येतो तुला. कोण आहे रे तुझा? त्याच्यासाठी सख्ख्या भावाला बोलतोयस तू सगळ्यांच्या समोर. कोण लागतो तुझा? कोण आहे हा मुलगा तुझ्यासाठी? तुझा मुलगा आहे का? माझा मुलगा नसला तरी माझ्या मुलासारखाच आहे. अबीर जा खेळ. ओवी जा खेळा तुम्ही खेळा. चला रे. मैत्री भैरवी, मैत्रीची भाषा तू तर करूच नकोस. 8 वर्षापूर्वी तू माझ्याबरोबर मैत्रीच्या नावाखाली काय काय केलेस हे मला चांगलंच आठवतंय. भूतकाळात एक चूक झाली होती ग माझ्याकडून. तू त्याचा पुरेपूर फायदा उचललास, मला वेठीस धरलंस, माझ्या या घरात येऊन राहिलीस तू, मला गुलामासारखं वागवलंस. मी काहीच विसरलेले नाहीये भैरवी.